नमस्कार मित्रांनो, मुंबईच्या राजकारणातून आलेला हा सगळ्यात मोठा सर्वे महायुतीची आणि ठाकरे बंधूंची मुंबईमध्ये सभा झाल्याच्या नंतर सर्वात मोठा ओपिनियन पोल अखेर आता येतोय समोर. ओपिनियन पोल नुसार मुंबईवरती कोणाचा कब्जा, मुंबईत कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा, घेतलेला सविस्तर राज्याच्या राजकारणातला सगळ्यात मोठा आढावा आणि सर्वे मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया. मुंबई कुणाची, मराठी माणसांची की मुंबई उत्तर भारतीयांची, मुंबई ठाकरेंची की मुंबई भाजपची, या सगळ्या प्रश्नांची एका शब्दात उत्तर. पहिला पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी. अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढते, त्यामुळे अजित पवारांना फटका बसणार का? अजित पवारांचा स्वबळाच्या नाऱ्याचा महायुतीला फटका बसणार का? ते तेवढंच बघावं लागेल. मात्र मित्रांनो, सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढत असल्या कारणाने त्यांना किती जागा मिळणार, सत्तेच्या वेळेस अजित पवार कुठे जाणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मग आता मुंबई मनपामध्ये भाजप विरोधात अजित पवारांना लढताना किती जागा मिळणार, हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असणारा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर अगदी आता समोर येत आहे. हा घेतलेला मुंबई न्यूज टुडेचा सर्वे न्यूज नुसार या सर्वेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळत आहे 2 ते 5 जागा. एवढ्या जागावरच त्यांना समाधान मानावं लागेल, अशी त्यांची ताकद मुंबईमध्ये असं जाणवते. त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे साहेबांची राष्ट्रवादी. अर्थातच शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिका ज्या मनपाचं जवळजवळ 1,00,000 कोटी एवढं वार्षिक महत्वाचं बजेट आहे, या बजेट नुसार मुंबईवरती सत्ता घेण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष हपापले असतात. मुंबई आमच्या जवळ यावी यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी ताकद लावली असताना शरद पवारांनी मात्र ठाकरेंच्या सोबत मुंबईत लढण्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तो निर्णय खूप मोठ्या प्रमाणात भावताना दिसतोय. मुंबईमध्ये 3 ते 8 जागी अजित पवारांपेक्षा 3 ते 4 जागा शरद पवारांना मुंबईमध्ये सर्वाधिक मिळताना दिसत आहेत. शरद पवारांचं मोठं यश, त्यांच्या पक्षाचं मोठं यश म्हणायला गेलं. पुढचा पक्ष येतोय मित्रांनो अर्थातच काँग्रेस. जी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये संपली असं होत असताना आता झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने मात्र मजल मारली. मोठ्या प्रमाणात काँग्रेसला जागा आणि नगराध्यक्ष पद देखील मिळाली. त्यामुळे राज्यात काँग्रेस संपलेली नाही, अर्थात काँग्रेस अजूनही घराघरात गावागावापर्यंत आहे असा संदेश त्या निवडणुकीने दिला होता. नगराध्यक्ष, नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबळावरती न लढता वेगवेगळ्या ठिकाणी युती आघाडी केली, परंतु आता मुंबईमध्ये काँग्रेस आपला सोबळाचा नारा देते. उद्धव ठाकरेंच्या विरोधात, भाजपच्या विरोधात आणि शिंदेच्या विरोधात काँग्रेस लढताना दिसते. काँग्रेसला मुंबईत मिळत आहेत 17 ते 23 जागा. ही सगळ्यात मोठी फिगर सत्ता स्थापन करण्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. काँग्रेससाठी हे मोठं यश म्हणावं लागेल. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे राज ठाकरे यांची मनसे. ज्या मनसेने सध्या मुंबईमध्ये सभा घेऊन भाजप शिंदेगडाची झोप उडवली आहे, ज्या राज ठाकरेंच्या भाषणाने अख्खं मुंबईकरांचं मत एका रात्रीमध्ये बदललंय. ठाण्याच्या सभेत देखील त्याच प्रकारे राज ठाकरेंनी धो धुतल्याच्या नंतर सर्वसामान्य मराठी माणूस आता 100% राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना वोटिंग करणार हे आता निश्चित बनलंय आणि याचाच फायदा आता ठाकरे बंधूंना होताना जाणवतोय. मित्रांनो त्या प्रकारे आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये किती जागा मिळणार, हा सगळ्यात मोठा सर्वे सध्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये. म्हणूनच मुंबई मनपावरती ठाकरेंचा कब्जा राहणार हे आता जवळजवळ निश्चित बनतंय. राज ठाकरेंच्या मनसेला मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदाच मिळालं मोठं यश. जवळ 31 जागी मनसे आपल्या सीट्स जिंकू शकते आणि इथे आपला विजय देखील प्रभावित करू शकते. त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष तो म्हणजे शिंदेची शिवसेना. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत सगळ्यात मोठा फटका बसू शकतो, कारण की त्यांच्या जेवढ्या जागा आहेत सर्वाधिक जागा ठाकरे बंधूंच्या विरोधात ते लढताना मुंबईमध्ये जाणवत आहेत. हे सगळं होत असताना मुंबई महानगरपालिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो, कारण की त्यांचे सर्वाधिक उमेदवार ठाकरे बंधूंच्या विरोधात उभे आहेत. ठाकरे बंधूंची ताकद एकत्र आल्यानंतर 60 ते 65% मतदान एका बाजूने फिरते. त्यामुळे शिंदे सेनेला सगळ्यात मोठी चपराक मुंबईमध्ये बसणार अशाच प्रकारचं वातावरण सध्या मुंबईमध्ये दिसतं आणि या वातावरणामुळे
भाजपची एक आखी झोप उडाल्याचं चित्र यावरून जाणवतंय. मग मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळणार हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न त्यांच्या समोर अगदी लोकसभेसारखं चित्र सध्या मुंबईत निर्माण होत आहे. त्यामुळे मुंबईत शिंदेच्या शिवसेनेला मिळत आहेत, त्यामुळे शिंदेच्या शिवसेना मुंबईत मिळतात 17 ते 23 जागांवरती त्यांना मुंबईत मोठं यश मिळू शकते. परंतु या जागा सत्तेसाठी पुरेशा असणार का हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आता महायुती समोर येतोय. पुढचा पक्ष येतोय मित्रांनो भारतीय जनता पार्टी. आता भाजपला मुंबईमध्ये किती जागा मिळतील यावरती सगळं गणित असणार आहे. मुंबईमध्ये उत्तर भारतीयांची मतं जर भाजपला पडली तर इकडे मराठी मतं भाजपच्या पारड्यात किती पडणार हा तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. गुजराती मारवाडी अखंड समाज भाजपच्या पाठीमागे उभा राहिला तर मुंबईत त्यांची ताकद दुप्पट वाढू शकते. परंतु मुंबईतील मराठी माणसांनी जर का आपलं पूर्ण मतदान जर ठाकरेंकडे वळवलं तर मात्र भाजपची आणि शिंदे सेनेची मुंबईत गोची झाल्याचं चित्र आपल्याला सगळ्याला दिसून येईल. यामुळे मुंबई महानगरपालिकेत भाजपला किती जागा मिळणार यावरतीच भाजपचं सत्तेचं गणित अवलंबून राहणार आहे. तेव्हा भाजपला मुंबईत मिळत आहेत 61 ते 66 जागा, 70च्या आसपास भाजपा जाऊ शकते, त्याच्यावरती नाही. पुढचा पक्ष येतो तो म्हणजे आपली शिवसेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमची शिवसेना, आमची शिवसेना, आपली शिवसेना असे म्हणणारे महाराष्ट्रातले बरेच नेते सध्या महाराष्ट्रात नाहीत. परंतु शिवसेना मात्र आज जशीच्या तशी मुंबईमध्ये उभी आहे, त्याच ठिकाणावरती उभी आहे. मित्रांनो आता भाजपला मात्र ही मुंबई महापालिका जिंकायची आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधूंनी ठरवले की भाजपच्या हातात कोणत्याही स्थितीमध्ये महापालिका जाऊन द्यायची नाही. अशा प्रकारचं गणित भाजपने सध्या भाजप विरोधात मांडलंय. मग मुंबईमध्ये भाजपला जर जागा जास्त मिळाल्या असतील तर उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार हा देखील तेवढाच चर्चेचा विषय होता. मग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये जवळजवळ मित्रांनो खूप मोठ्या ठिकाणी मुसंडी मारताना ठाकरेंची शिवसेना दिसून येते आहे. मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंसाठी लकी ठरते. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 101 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. हा सत्तेचा पूर्णपणे पहिल्यांदाच मॅजिक फिगर उद्धव ठाकरे गाठण्याच्या शक्यतेमध्ये असल्याचं प्रथमदर्शी जाणवतंय. यामुळे मुंबईत ठाकरेंची ताकद किती आणि काय आहे कोणाला ओळखायचं असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंची सत्ता येणार हे तुम्हाला गोंधून घ्यावं लागेल. मित्रांनो एकंदरीत मुंबईच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंची हवा तुफान असल्याचं जाणवलं. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधूंची होती, आता मात्र रंगलाई असे दिसतंय. मुंबईत ठाकरेच पुन्हा किंग होणार यात तीळ मात्र शंका असल्याचं दिसतंय. प्रतिक्रिया द्या.